राज्यातल्या सत्ताधारी भाजप शिवसेनेशी मुकाबला करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर लहान पक्ष मिळून महाआघाडी झाली आहे। भाजप शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी महाआघाडी सज्ज झाली आहे। भाजप सेनेशी महाआघाडी करणार दोन हात। महाआघाडीची अधिकृत घोषणा। वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम। अजित पवारांचा आंबेडकरांवर हल्लाबोल। सत्ताधारी भाजप शिवसेनेशी मुकाबला करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर लहान पक्ष एकत्रित आलेत। एकूण 56 राजकीय पक्ष आणि संघटना मिळून महाआघाडीची घोषणा झाली आहे। काँग्रेस 24, राष्ट्रवादी 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी हातकणंगलेची एक जागा सोडण्यात आली आहे। दुसऱ्या जागेचा अद्याप निर्णय झालेला नाही। दुसरीकडे बहुजन विकास आघाडीला पालघरची एक जागा देण्यात आली आहे, तर युवा स्वाभिमानी पक्षाला अमरावतीची जागा सोडली आहे। यावेळी अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीवर सडकून टीका केली आहे। आम्ही आघाडीत त्यांना जागा सोडायला तयार होतो, मात्र त्यांना आघाडीत यायचंच नव्हतं, कारण वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। त्याच्यामुळे आमचं स्वतःचं स्पष्ट मत झालंय की महाआघाडीमध्ये जे कोणी आलेले नाहीये ती एक प्रकारची भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून आज राज्यामध्ये काम करू पाहते आणि यांना इनडायरेक्ट भाजप शिवसेनेलाच फायदा करून द्यायचा होता, म्हणूनच त्यांनी निव्वळ चर्चा करण्याच्या बद्दलचा एक वादगोवा उभा केला का काय, अशा प्रकारची शंका ही निश्चितपणे निर्माण होतीये। भाजप आणि संघ परिवाराकडून साम दाम दंडभेदचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केलाय, पण महाआघाडीत पुरून उरेल असा विश्वास चव्हाणांनी व्यक्त केलाय। भाजप आणि संघ परिवाराकडून साम दाम दंडभेदाचं कुटील राजकारण आज केलं जात आहे। काही पक्ष त्याला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचा उपयोग जनतेच्या विरोधात भाजप संघाकडून धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनासाठी केला जात आहे, असं आमचं ठाम मत आहे। भाजप शिवसेना या धर्मांध पक्षासोबत त्यांनाही जनता या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। एकूणच भाजप शिवसेनेविरोधात महाआघाडीनं चांगलीच कंबर कसली आहे। आता निवडणुकांमध्ये बघायचंय महाआघाडीची जादू चालते का। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।